नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण एम.कॉम सेकंड सेमिस्टर थर्ड आपला सब्जेक्ट आहे बिझनेस फायनान्स. यापूर्वी आपण या संकल्पनेचा अर्थ, वैशिष्ट्ये, उद्दिष्टे व जे अप्रोचेस आहेत, दृष्टिकोन या फायनान्स फंक्शनची त्याची चर्चा केलेली आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण जो स्कोप आहे, स्कोप ऑफ बिझनेस फायनान्स याविषयी डिस्कशन करणार आहोत. तर हा जो स्कोप आहे बिझनेस फायनान्सचा, याला दुसरा एक शब्द किंवा दुसरा एक वाक्य वापरलं जातं, ते म्हणजे फंक्शनल एरिया ऑफ बिझनेस फायनान्स. म्हणजे हे जे फायनान्स फंक्शन आहे, नेमकं कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये, म्हणजे फायनान्सशी रिलेटेड वेगवेगळी जी निर्णय क्षेत्रे आहेत, त्यापैकी कोणत्या कोणत्या निर्णय क्षेत्रामध्ये हे फायनान्स फंक्शन कार्य करतं, त्याला इथं काय म्हटलं जात असतं, स्कोप किंवा व्याप्ती असं म्हटलं जातं. दॅट इज फंक्शनल एरिया ऑफ फायनान्स फंक्शन or functional area of business finance. Generally it is called as scope of business finance. So what is the scope or what is the functional area of business finance? First functional area म्हणजे पहिला जो मुद्दा आहे, पहिली जी व्याप्ती आहे, तो मुद्दा आहे फिनान्शियल प्लॅनिंग म्हणजे वित्तीय नियोजन. त्यानंतर दुसरा जो फंक्शनल एरिया आहे तो आहे डिसाइडिंग द कॅपिटल स्ट्रक्चर, दॅट इज भांडवल रचना निर्धारित करणे. त्यानंतर तिसरा जो फंक्शनल एरिया आहे किंवा तिसरा जो स्कोपचा मुद्दा आहे तो आहे सिलेक्शन ऑफ सोर्स ऑफ फायनान्स, दॅट इज वित्तीय संसाधनांची निवड करणे. अँड लास्ट एरिया इज सिलेक्शन ऑफ पॅटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट, दॅट इज गुंतवणुकीचा आकृतिबंध किंवा गुंतवणुकीचे स्वरूप निश्चित करणे. तर हे चार बिझनेस फायनान्सचे काय आहेत, फंक्शनल एरिया आहेत. या प्रत्येकाची आपण सखोल या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर पहिला जो एरिया आहे तो आहे फिनान्शियल प्लॅनिंग, दॅट इज वित्तीय नियोजन. सो व्हॉट मीन बाय फिनान्शियल प्लॅनिंग, या अनुषंगानं आपण या ठिकाणी काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. सो द फर्स्ट टास्क ऑफ फिनान्शियल मॅनेजर इज टू एस्टिमेट शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म फिनान्शियल रिक्वायरमेंट ऑफ हिज बिझनेस. सो या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये नेमकं काय असतं, आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग, जे स्ट्रॅटेजिक फायनान्शियल प्लॅनिंग आहे, तो स्वतंत्र चॅप्टर येणारच आहे. त्यामध्ये आपण या मुद्द्याची पुन्हा सखोल चर्चा करणार आहोत. फक्त एक फंक्शनल एरिया म्हणून किंवा स्कोप म्हणून आपण याचा फक्त काय करूया, अर्थ इथं समजून घ्यायचा आहे. सो द फर्स्ट टास्क ऑफ फिनान्शियल मॅनेजर इज टू एस्टिमेट शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म फिनान्शियल रिक्वायरमेंट्स ऑफ हिज बिझनेस. सो जो व्यवसाय आहे त्या व्यवसाय संस्थेच्या ज्या शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म फिनान्शियल रिक्वायरमेंट्स आहेत, म्हणजे ज्या कमी कालावधीच्या किंवा दीर्घ मुदतीच्या ज्या आर्थिक गरजा आहेत, त्या गरजांचा इथं अंदाज करणं हे वित्तीय व्यवस्थापकाचं काय असतं, काम असतं. त्यासाठी फॉर दिस पर्पज ही विल प्रिपेअर अ फिनान्शियल प्लॅन फॉर प्रेझेंट एज वेल एज फॉर फ्युचर. तर त्यानं त्यासाठी काय केलं पाहिजे, या जर वित्तीय गरजा निर्धारित करायच्या असतील तर त्यासाठी त्यानं जो फिनान्शियल प्लॅन आहे, म्हणजे वित्तीय जो आराखडा आहे, वित्तीय जी योजना आहे, खास करून वर्तमान कालावधीसाठी आणि भविष्य कालावधीसाठी ही वित्तीय योजना त्यानं काय केली पाहिजे, तयार केली पाहिजे. द अमाऊंट रिक्वायर्ड फॉर परचेसिंग फिक्स्ड असेट as well as needs of funds for working capital will have to be ascertained. या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये वित्तीय गरजा निर्धारित करत असताना इथं कशाचा विचार केला जातो की व्यवसायासाठी ज्या स्थावर मालमत्ता आहे, परचेसिंग ऑफ फिक्स्ड असेट, स्थावर मालमत्तांची किती आवश्यकता आहे, त्याचबरोबर जे वर्किंग कॅपिटल आहे त्याची नेमकी गरज किती आहे, म्हणजे खेळत्या भांडवलासाठी निधी नेमका किती लागणार आहे, हे
त्यानं काय केलं पाहिजे तर निश्चित केलं पाहिजे. द एस्टिमेशन शुड बी बेस्ड ऑन साउंड फिनान्शियल प्रिन्सिपल सो दॅट नायदर देअर आर इनएडिक्वेट नॉर एक्सेस फंड्स विथ द कन्सर्न. सो हा जो अंदाज आहे दॅट इज एस्टिमेशन शुड बी बेस्ड ऑन, हा जो अंदाज या फायनान्स फंक्शनद्वारे केला जात असतो त्यासाठी जे साऊंड फिनान्शियल प्रिन्सिपल्स आहेत म्हणजे काही वित्तीय जी तत्व आहेत या तत्वांचा यामध्ये तर काय झालं पाहिजे वापर झाला पाहिजे. ह्या तत्वांचं या ठिकाणी काय झालं पाहिजे पालन झालं पाहिजे. मग ह्या तत्वाचं जर पालन झालं तर नेमकं काय होतं सो दॅट नायदर देअर आर इनएडिक्वेट नॉर एक्सेस फंड्स विथ द कन्सर्न. म्हणजे व्यवसाय संस्थेला अपुरा निधी आहे किंवा व्यवसाय संस्थेमध्ये जास्त निधी आहे अशी जी सिच्युएशन आहे अशी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती या फिनान्शियल प्लॅनिंगमुळे निर्माण होत नाही. The inadequacy of funds will adversely affect the day-to-day operations of the concern, whereas excess funds may tempt a management to indulge in extravagant spending or speculative activity. So, जर सिच्युएशन म्हणजे इनएडिक्वेसी ऑफ फंड्स म्हणजे जर अपुरा निधी असेल तर त्याचा एक नकारात्मक परिणाम कशावर होत असतो, जे डे टू डे ऑपरेशन्स आहेत म्हणजे दैनंदिन जे कामकाज आहे त्या कामकाजावर काय होत असतो एक नकारात्मक परिणाम होत असतो. म्हणजे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे इथं चालत नाही. त्याच वेळेला वेरॅज एक्सेस फंड्स जर अतिरिक्त निधी असेल म्हणजे गरजेपेक्षा जास्त जर निधी व्यवसाय संस्थेमध्ये असेल तर काय होऊ शकतं मॅनेजमेंट कडून तर इंडल्ज इन एक्स्ट्राव्हॅगंट स्पेंडिंग. म्हणजे इथं जो अनावश्यक खर्च आहे या अनावश्यक खर्चाला इथं काय होत असतो हा अतिरिक्त फंड कारणीभूत ठरत असतो. म्हणजे अनावश्यक खर्च यामधून होत असतो किंवा तो जो फंड आहे म्हणजे ते जे काय भांडवल आहे किंवा निधी आहे त्याचा वापर कशासाठी होऊ शकतो. इथं ज्या स्पेक्युलेटिव्ह ऍक्टिव्हिटीज आहेत म्हणजे ज्या सट्ट्याच्या ऍक्टिव्हिटीज या व्यवसाय संस्थांच्या द्वारे इथं होऊ शकतात. मग याचा परिणाम व्यवसाय संस्थेचं जे वित्तीय स्ट्रक्चर आहे व्यवसाय संस्थेचं जे वित्तीय नियोजन आहे किंवा व्यवसाय संस्थेची वित्तीय स्थिती जी आहे त्या स्थितीवर काय होऊ शकतो तर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पहिला जो फंक्शनल एरिया आहे तो काय आहे की सुरुवातीला इथं काय होणं गरजेचं आहे वित्तीय नियोजन होणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरा जो फंक्शनल एरिया आहे तो आहे डिसाइडिंग द कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे भांडवल रचना निर्धारित करणे. आता हे भांडवल रचना म्हणजे काय किंवा ती कशी निर्धारित केली जाते म्हणजे व्हॉट मीन बाय कॅपिटल स्ट्रक्चर हाऊ इट इज डिसाइडेड ते आपल्याला यामध्ये काय करायचं समजून घ्यायचं आहे. आणि हा काय आहे फायनान्स फंक्शनचा म्हणजेच बिझनेस फायनान्सचा एक फंक्शनल एरिया आहे. तर यामध्ये काय अपेक्षित आहे पहा द कॅपिटल स्ट्रक्चर. आपण पहिल्यांदा कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे काय ते थोडक्यात माहिती करून घ्यायचं आहे. द कॅपिटल स्ट्रक्चर रेफर्स टू द काइंड अँड प्रोपोर्शन ऑफ डिफरंट सिक्युरिटीज फॉर रेझिंग फंड्स. पहिल्या टप्प्यामध्ये आपण काय केलेलं आहे जो फंड लागणार आहे म्हणजे फॉर द पर्पज ऑफ परचेसिंग ऑफ फिक्स्ड असेट फॉर द पर्पज ऑफ वर्किंग कॅपिटल जो निधी लागणार आहे तो निधी वित्तीय नियोजनाच्या अंतर्गत काय होत असतो इथं निर्धारित होत असतो. पुढची स्टेप काय आहे की जो निधी तुम्हाला लागणार आहे तो आता तुम्हाला काय करावा लागेल रेज करावा लागेल म्हणजे त्या निधीची उभारणी करावी लागेल. मग त्यासाठी ज्या सिक्युरिटीजचा ज्या वेगवेगळ्या सिक्युरिटीज म्हणजे काय की हे एक प्रकारचं काय असतं डॉक्युमेंट असतं. याच्या अगोदरच्या पण एका लेक्चरमध्ये या सिक्युरिटीचा मी अर्थ सांगितलेला आहे. जनरली हे काय आहे एक डॉक्युमेंट आहे. इट इज इश्यूड बाय द बिझनेस टू रेज फंड म्हणजे भांडवल उभारणीसाठी जे डॉक्युमेंट इथं इश्यू केलं जात असतं त्याला आपण काय म्हणत असतो सिक्युरिटीज असं म्हटलं जात असतं. मग कोणत्या कोणत्या प्रकारच्या सिक्युरिटीज असाव्यात किंवा त्याचं एकूण भांडवलामध्ये किती प्रमाण असावं प्रपोर्शन ऑफ दॅट टाइप ऑफ सिक्युरिटी हे निश्चित करणं त्याला इथं काय म्हटलं जात असते कॅपिटल स्ट्रक्चर असं म्हटलं जात असतं. तर आफ्टर डिसाइडिंग अबाउट द क्वांटम ऑफ फंड्स रिक्वायर्ड इट शुड बी डिसाइड विच टाइप ऑफ सिक्युरिटी शुड बी रेज्ड. म्हणजे एकदा क्वांटम ऑफ फंड रिक्वायर्ड म्हणजे नेमका निधी किती लागणार आहे भांडवल किती लागणार आहे हे निश्चित झाल्यानंतर डिसिजन कशाचा घ्यायचा असतो वेगवेगळ्या ह्या ज्या सिक्युरिटीज आहेत त्या वेगवेगळ्या सिक्युरिटीज कोणत्या इश्यू करायच्या त्याविषयीचा जो काय डिसिजन आहे तो डिसिजन इथं घ्यावा लागत असतो. त्याला तिथं काय म्हटलं जात असतं डिसाइडिंग द कॅपिटल स्ट्रक्चर. मग आता हे कसं डिसाईड केलं जातं इट मे बी वाईज टू फायनान्स फिक्स्ड असेट
थ्रू लॉंग टर्म डेट्स. तर जर तुम्हाला निधीची आवश्यकता फिक्स्ड असेटसाठी असेल, म्हणजे इफ फंड इज रिक्वायर्ड फॉर फिक्स्ड असेट, देन वाईज म्हणजे काय, एक यामध्ये हुशारी आहे. ती हुशारी कशामध्ये असते, जर फिक्स्ड असेटला जर तुम्हाला निधी लागणार असेल तर ज्या लॉंग टर्म डेप्ट सिक्युरिटीज आहेत, आता या डेप्ट सिक्युरिटीज वगैरे पुढे आपल्याला येणार आहेत, ज्या लॉंग टर्म डेप्ट सिक्युरिटीज आहेत म्हणजे ज्याचं ड्युरेशन, ज्याची मॅच्युरिटी, ज्याचं रिपेमेंट आफ्टर 1 2 3 4 5 और 10 इयर्स करावयाचं असतं, या सगळ्या ज्या काय सिक्युरिटीज आहेत त्याला काय म्हटलं जात असते, लॉंग टर्म डेप्ट सिक्युरिटी असं म्हटलं जात असते. म्हणजे स्थावर मालमत्तेसाठी जर पैसा पाहिजे असेल तर लॉंग टर्म डेप्ट सिक्युरिटीज इथं काय केल्या पाहिजेत, इश्यू केल्या पाहिजेत. मग त्यामध्ये डिबेंचर्स, शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स अशा वेगवेगळ्या सिक्युरिटीज असतात. इवन इफ गेस्टेशन पिरियड इज लॉंगर देन शेअर कॅपिटल मे बी मोस्ट सुटेबल. जर गेस्टेशन पिरियड हा जर दीर्घ असेल, आता हे गेस्टेशन पिरियड म्हणजे काय की गेस्टेशनचा शब्दशः अर्थ आहे गर्भावस्था. म्हणजे व्यवसाय संस्था सुरू झाल्यानंतर व्यवसाय संस्थेला एक जो मोमेंटम आपण म्हणतो, कामकाजातला एक वेग यायला जर इथं वेळ लागणार असेल तर मग अशा वेळेला जे शेअर कॅपिटल आहे हा सोर्स काय असतो इथं, मोस्ट सुटेबल असतो. कारण शेअर कॅपिटल हे काय मानलं जातं, मालकी भांडवल मानलं जात असतं आणि त्यावर जो परतावा द्यावा लागत असतो, त्या परताव्याचं स्वरूप किंवा तो परतावा नेमका कधी द्यावा लागत असतो, जो रिटर्न आहे या शेअर कॅपिटलवर तो डिव्हिडंडच्या स्वरूपात द्यावा लागत असतो, इन द फॉर्म ऑफ डिव्हिडंड. आणि हा डिव्हिडंड जोपर्यंत नफा होत नाही तोपर्यंत दिला जात नाही. मग डिव्हिडंड कुणाला दिला जात असतो, व्यवसाय संस्थेच्या मालकांना दिला जात असतो. त्यामुळे हे जे शेअर कॅपिटल आहे एक प्रकारचं काय आहे, ओनरशिप कॅपिटल आहे. असं जे ओनरशिप कॅपिटल आहे, इफ द गेस्टेशन पिरियड इज लॉंगर देन ओनरशिप कॅपिटल दॅट इज शेअर कॅपिटल मोस्ट सुटेबल. लॉंग टर्म फंड शुड बी एम्प्लॉयड टू फायनान्स वर्किंग कॅपिटल ऑल्सो. समटाईम हा जो लॉंग टर्म फंड्स आहे म्हणजे दीर्घ कालावधीसाठीचा जो निधी तुम्ही उभारणार आहात त्यातील काही भाग तुम्ही वर्किंग कॅपिटलसाठी, आता हे वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, डे टू डे ऑपरेशन्स जे आहेत ती डे टू डे ऑपरेशन्स ॲक्टिव्ह करण्यासाठी जो निधी लागतो त्याला आपण काय म्हणत असतो, वर्किंग कॅपिटल असं म्हणत असतो. मग हा जो दीर्घ कालावधीसाठीचा जो तुम्ही निधी उभारलेला आहे त्यातील काही भाग तुम्ही वर्किंग कॅपिटलसाठी सुद्धा काय करू शकता, वापरू शकता. एंटायरली डिपेंडिंग अपॉन ओव्हरड्राफ्ट्स अँड कॅश क्रेडिट फॉर मीटिंग वर्किंग कॅपिटल नीड्स मे नॉट बी सुटेबल. जनरली हे जे वर्किंग कॅपिटल आहे म्हणजे जे खेळतं भांडवल आहे त्या खेळत्या भांडवलासाठी सहसा कोणते सोर्स वापरले जात असतात, जो बँक ओव्हरड्राफ्ट आहे किंवा बँकेची जी काय कॅश क्रेडिटची फॅसिलिटी आहे या कॅश क्रेडिटच्या फॅसिलिटीचा वर्किंग कॅपिटलच्या फायनान्सिंगसाठी काय केला जातो, वापर केला जातो. परंतु पूर्णपणे या ओव्हरड्राफ्ट किंवा कॅश क्रेडिट फॅसिलिटीवर अवलंबून राहणं हे सुद्धा योग्य नाही. तर दीर्घ कालावधीचा जो निधी आहे त्यातील काही भाग इथं वर्किंग कॅपिटलला सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथं वापरू शकता. अ डिसिजन अबाउट व्हेरियस सोर्सेस फॉर फंड शुड बी लिंक्ड टू कॉस्ट ऑफ रेझिंग फंड. ठीक आहे, आता हे कॅपिटल स्ट्रक्चर आपण निश्चित करणार आहोत. कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये जे नंबर ऑफ सोर्सेस तुम्ही यूज करणार आहात, आता हे नंबर ऑफ सोर्सेस म्हणजे काय, या ज्या काही डिफरंट सिक्युरिटीज आहेत या डिफरंट सिक्युरिटीजचा तुम्ही वापर करणार आणि ॲज वेल ॲज जे काय लोन असेल किंवा क्रेडिट फॅसिलिटी असेल हे सुद्धा या वेगवेगळ्या सोर्समध्ये म्हणजे व्हेरियस सोर्समध्ये हे येत असतं. मग वेगवेगळे हे जे काही सोर्स तुम्ही डिसाईड करणार आहात हे डिसाईड करत असताना याचं जे लिंकेज आहे याचा संबंध कशाशी जोडला गेला पाहिजे, टू द कॉस्ट ऑफ रेझिंग फंड. म्हणजे फंड रेझिंगची जी कॉस्ट आहे त्या फंड रेझिंगच्या कॉस्टशी हे सोर्स इथं तुम्ही काय केले गेले पाहिजे, तिथं लिंक केले गेले पाहिजे. कारण प्रत्येक सोर्सला इथं काय असते, कॉस्ट असते. म्हणजे जसं जर शेअर कॅपिटलमधून तुम्ही निधी उभारणार असाल तर त्याची कॉस्ट म्हणजे काय, द्यावा लागणारा डिव्हिडंड. डिबेंचरमधून जर तुम्ही निधी उभारणार असाल तर त्याची कॉस्ट म्हणजे काय, त्यावर द्यावा लागणारा इंटरेस्ट. आणि तो डिबेंचर इश्यू करण्यासाठी जे एजंट नेमावे लागत असतात, बँकेला इंटरमिडियरी म्हणून इथं अपॉइंट करावं लागत असतं, त्याच्यासाठी कमिशन द्यावं लागत असतं. म्हणजे हा प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस फॉर द पर्पज ऑफ रेझिंग फंड तुम्हाला म्हणजे व्यवसाय संस्थेला बिअर करावा लागत असतो. या सगळ्याचा समावेश कशामध्ये होत असतो, कॉस्ट ऑफ रेझिंग फंडमध्ये होत असतो. त्यामुळं हे जे व्हेरियस सोर्सेस आहेत आणि त्याची जी काय कॉस्ट आहे याचं इथं काय करणं गरजेचं आहे, लिंकेज होणं गरजेचं आहे. सारासार विचार करून, फायदा आणि तोट्याचा विचार करून मग हा जो निधी आहे तो निधी इथं काय केला गेला पाहिजे, इथं निर्धारित केला गेला पाहिजे किंवा ते जे सोर्स आहेत ते सोर्स इथं निर्धारित केले गेले पाहिजेत. इफ कॉस्ट ऑफ रेझिंग फंड इज व्हेरी हाय देन सच सोर्स मे नॉट बी युजफुल फॉर लॉंग. तर एखादा सोर्स
जर कॉस्टली असेल तर तो सोर्स तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय संस्था काय करू शकते, यूज करू शकते. परंतु दीर्घ कालावधीसाठी, फॉर द लॉंग पिरियड ऑफ टाइम, दीर्घ कालावधीसाठी हा सोर्स व्यवसाय संस्थेमध्ये युटिलाइज करणं व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं हिताचं ठरत नाही. त्यामुळं दुसरा मुद्दा काय आहे, हे जे कॅपिटल स्ट्रक्चर आहे ते कॅपिटल स्ट्रक्चर इथं काय करायचं, डिसाईड करायचं. सिंपल आहे. नंबर ऑफ सिक्युरिटीज असतात, नंबर ऑफ सोर्सेस आहेत, त्याचं इथं जे कॉस्ट आहे आणि त्यातून मिळणारा जो रिटर्न आहे याचं बॅलन्सिंग करून कॅपिटल स्ट्रक्चर इथं काय करायचं असतं, निर्धारित करावयाचं असतं. त्यानंतर तिसरा जो फंक्शनल एरिया आहे तो आहे सिलेक्शन ऑफ सोर्स ऑफ फायनान्स. आता कॅपिटल स्ट्रक्चर तुम्ही तर निर्धारित केलं. आता ॲक्च्युअली जो फायनान्सचा सोर्स आहे तो काय करायचा, इथं निवड करायची त्याची, म्हणजे वित्तीय संसाधनाची निवड करणे. आता पहा, आफ्टर प्रिपेअरिंग कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे वेगवेगळे सोर्स आपण आता निश्चित केले, वेगवेगळ्या सिक्युरिटीज आता निश्चित केला, अँड ॲप्रोप्रिएट सोर्स ऑफ फायनान्स इज सिलेक्टेड. सो हा जो ॲप्रोप्रिएट सोर्स आहे फायनान्सचा तो इथं काय करावा लागतो, सिलेक्ट करावा लागतो. ॲप्रोप्रिएट म्हणजे तुमच्या व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं योग्य कोणता आहे. ॲप्रोप्रिएट हे कसं आहे, व्यवसाय संस्थेच्या नजरेतून हा शब्द आपल्याला काय करावा लागतो, विचारात घ्यावा लागत असतो. व्यवसाय संस्थेला जो योग्य आहे तो इथं काय करायचा, निर्धारित करायचा. मग ही जी ॲप्रोप्रिएशन आहे, हा ॲप्रोप्रिएट सोर्स कसा निर्धारित केला जातो, व्हेरियस सोर्सेस फ्रॉम विच फायनान्स मे बी रेज्ड इन्क्लूड. आता कोणते कोणते सोर्स आहेत, जनरली शेअर कॅपिटल हा एक सोर्स आहे, डिबेंचर्स आहेत, कर्ज रोखे, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत म्हणजे वित्तीय संस्था असतात, दीर्घ कालावधीसाठी ते तुम्हाला काय करतात, निधी उपलब्ध करून देत असतात, किंवा व्यापारी बँक आहेत, कमर्शियल बँक्स, पब्लिक डिपॉझिट हा एक सोर्स इथं अलीकडच्या काळात वापरला जातो. हे वेगवेगळे काय आहेत तिथं सोर्स आहेत. त्यापैकी जो ॲप्रोप्रिएट आहे तो काय करायचा, निवडायचा. हे ॲप्रोप्रिएशन आता कसं ठरवायचे, फायनान्स आर निडेड फॉर शॉर्ट टर्म पिरियड. जर तुम्हाला शॉर्ट टर्म पिरियडसाठी म्हणजे कमी कालावधीसाठी जर पैशाची गरज असेल तर अशा वेळेला बँक्स, पब्लिक डिपॉझिट्स अँड फिनान्शियल इन्स्टिट्यूशन मे बी ॲप्रोप्रिएट. मग जर कमी कालावधीसाठी पैशाची गरज असेल तर बँका किंवा पब्लिककडून तुम्ही डिपॉझिट घेऊ शकता, किंवा ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, निधीची उभारणी करू शकता. ऑन द अदर हँड, जर याच्या व्यतिरिक्त याच्या विरुद्ध, इफ लॉंग टर्म फायनान्स आर रिक्वायर्ड, जर दीर्घ कालावधीसाठी पैशाची गरज असेल, देन शेअर कॅपिटल अँड डिबेंचर्स मे बी युजफुल. यासाठी जे शेअर कॅपिटल आहे, जे डिबेंचर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, ते काय असतात तिथं उपयोगी असतात. इफ द कन्सर्न डज नॉट वॉन्ट टू टाय डाऊन असेट्स ॲज सिक्युरिटीज, देन पब्लिक डिपॉझिट मे बी सुटेबल सोर्स. म्हणजे जर व्यवसाय संस्थेला आपल्या असेट नॉट वॉन्ट टू टाय डाऊन असेट ॲज सिक्युरिटी, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तर बँकेचा वापर करता, फिनान्शियल इन्स्टिट्यूशनचा वापर करता, त्यावेळेला त्या वित्तीय संस्थांना निधी उभारत असताना काय करावं लागत असतं, काही असेट्स ॲज अ सिक्युरिटीज गहाण ठेवावे लागत असतात. आणि जर व्यवसाय संस्थेला हे नको असेल, डज नॉट वॉन्ट टू टाय डाऊन, जर हे नको असेल आणि निधीची पण गरज आहे, तर मग अशा वेळेला जे पब्लिक डिपॉझिट्स आहेत हा काय आहे, एक सुटेबल सोर्स आहे. म्हणजे जनतेकडे जा, वेगवेगळ्या ज्या काय डिपॉझिटच्या स्कीम आहेत त्या तयार करा, त्या पब्लिक समोर प्रेझेंट करा आणि त्यांच्याकडून इथं ठेवी स्वीकारा. म्हणजे त्याच्यासाठी असेट्स इथं गहाण ठेवायची गरज नसते. इफ मॅनेजमेंट डज नॉट वॉन्ट टू डायल्यूट ओनरशिप, देन डिबेंचर्स शुड बी इश्यूड इन प्रेफरन्स टू शेअर्स. आता इथं हे जे शेअर कॅपिटल आहे हे ओनरशिप कॅपिटल असतं. तर मॅनेजमेंटला ओनरशिप जर डायल्यूट करायची नसेल, डज नॉट वॉन्ट टू डायल्यूट ओनरशिप, म्हणजे मालकी हक्काचं जर भांडवल म्हणजे शेअर कॅपिटल जेवढं तुम्ही जास्त इश्यू कराल, अशा वेळेला ऑटोमॅटिक जे ओनरशिप्स म्हणजे ओनरची जी संख्या आहे, म्हणजे भागधारकांची जी संख्या आहे, नंबर ऑफ ओनर्स काय होतात तिथं इन्क्रीज होतात, आणि ऑटोमॅटिकली ओनरशिप काय होते, डायल्यूट होते. आणि जनरली जे मॅनेजमेंट आहे डज नॉट इंटरेस्टेड इन डायल्युशन ऑफ ओनरशिप. मग अशा वेळेला डिबेंचर हा काय आहे, एक चांगला सोर्स आहे. म्हणजे मालकी हक्काचं भांडवल इश्यू करून भांडवल उभा करण्यापेक्षा मालकी हक्क काही मोजक्याच व्यक्तींच्याकडे ठेवून तुम्ही काय करू शकता, निधीची उभारणी करू शकता. आणि त्यासाठी सुटेबल सोर्स कोणता आहे, तो आहे डिबेंचर्स. म्हणजे शेअर कॅपिटल इश्यू करण्याच्या ऐवजी तुम्ही काय करा, डिबेंचर इश्यू करा आणि मालकी हक्क काय करू शकता, काही मोजक्याच व्यक्तींच्या
ताब्यात इथं ठेवू शकता. तर ह्या काही बाबी विचारात घेऊन जो सोर्स आहे फायनान्सचा तो काय करावा लागतो इथं सिलेक्ट करावा लागतो. देन नेक्स्ट आहे सिलेक्शन ऑफ पॅटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट, दॅट इज गुंतवणुकीचा आकृतीबंध गुंतवणुकीचे स्वरूप निश्चित करणे. आता पाठीमागे आपण बघितलं की सोर्स तुम्ही काय केला इथं निश्चित केला. आता जो इन्व्हेस्टमेंट पॅटर्न आहे तो इन्व्हेस्टमेंट पॅटर्न आपल्याला काय करायचा आहे निश्चित करायचा आहे. म्हणजे जो निधी तुम्ही उभारलेला आहे तो उभारलेला निधी आता प्रत्यक्ष काय करायचा आहे गुंतवणूक त्याची करावयाची आहे. When funds have been procured, then a decision about investment pattern is to be taken. ठीक आहे. When funds have been procured, procured म्हणजे काय आता निधी तुम्ही इथं काय केला उपलब्ध केला. आता डिसिजन कशाचा घ्यायचा आहे त्याच्या गुंतवणुकीचा जो आकृतीबंध आहे तो आकृतीबंध नेमका कसा असेल गुंतवणुकीचं स्वरूप नेमकं कसं असेल याविषयी काय करायचा असतो डिसिजन घ्यायचा असतो. द सिलेक्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट पॅटर्न इज रिलेटेड टू द यूज ऑफ फंड्स. म्हणजे इन्व्हेस्टमेंट पॅटर्नचा संबंध कशाशी असतो त्या फंडचा म्हणजे त्या निधीचा तुम्ही विनियोग त्या निधीचा तुम्ही वापर नेमका कसा करणार आहात त्याचा संबंध कशाशी असतो इन्व्हेस्टमेंटशी असतो. अ डिसिजन विल हॅव टू बी टेकन ॲज टू विच असेट आर टू बी परचेस. म्हणजे कोणत्या असेट्स तुम्ही इथं खरेदी करणार आहात त्याचा संबंध या डिसिजनशी असतो. द फंड्स विल हॅव टू बी स्पेंट फर्स्ट ऑन फिक्स्ड असेट अँड देन अप्रोप्रिएट पोर्शन विल बी रिटेन फॉर वर्किंग कॅपिटल. मग इथं गुंतवणूक करत असताना पहिल्यांदा हा जो निधी आहे फंड्स विल हॅव टू बी स्पेंट कशावर हा खर्च करायचा फर्स्ट ऑन फिक्स्ड असेट म्हणजे ज्या स्थावर मालमत्ता आहे त्या स्थावर मालमत्तेवर पहिल्यांदा तुम्ही काय केला पाहिजे खर्च केला पाहिजे. थोडक्यात काय पहिलीची गुंतवणूक आहे ती स्थावर मालमत्तेमध्ये झाली पाहिजे कारण विदाउट फिक्स्ड असेट व्यवसाय संस्था इथं एस्टॅब्लिश होऊ शकत नाही प्लस ती ऑपरेट सुद्धा होऊ शकत नाही. अँड देन आणि त्यानंतर अँड अप्रोप्रिएट पोर्शन योग्य असा जो निधीमधला काही भाग आहे विल बी रिटेन फॉर वर्किंग कॅपिटल आणि काही भाग त्यामधला वर्किंग कॅपिटलसाठी खेळत्या भांडवलासाठी काय केला पाहिजे राखून ठेवला पाहिजे. द डिसिजन मेकिंग टेक्निक यासाठी जे वेगवेगळे डिसिजन मेकिंग टेक्निक्स आहेत फॉर द पर्पज ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑफ फंड काही डिसिजन मेकिंग टेक्निक्स आहेत जस्ट लाईक कॅपिटल बजेटिंग टेक्निक आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट ॲनालिसिस आहे. ह्या वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करून इथं वेगवेगळे जे गुंतवणुकीचे निर्णय आहेत ते निर्णय घेतले जात असतात. while spending on various assets the principle of safety profitability and liquidity should not be ignored. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. while deciding the investment pattern म्हणजे गुंतवणुकीचा आकृतीबंध निश्चित करत असताना वेगवेगळ्या असेट्स ज्या तुम्ही डिसाईड करणार आहात वेगवेगळ्या असेटवर जो निधी तुम्ही खर्च करणार आहात तो खर्च करत असताना काही जी प्रिन्सिपल्स आहेत लाईक सेफ्टी म्हणजे सुरक्षिततेचा विचार केला पाहिजे. प्रॉफिटेबिलिटी म्हणजे नफा क्षमतेचा काय केला पाहिजे तर विचार केला पाहिजे म्हणजे रिटर्न ॲज वेल एज जी लिक्विडिटी आहे म्हणजे रोखता जी आहे त्या रोखतेचा पण इथे विचार केला पाहिजे. म्हणजे ह्या तीन गोष्टी इग्नोर न करता न टाळता मग तुम्ही काय केला पाहिजे निधी वेगवेगळ्या असेटवर खर्च केला पाहिजे. यामध्ये सुरक्षितता प्रॉफिटेबिलिटी आणि लिक्विडिटी हा भाग यामध्ये महत्त्वाचा आहे. ॲज अँड व्हेन यू वॉन्ट मनी म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पैशाची गरज भासेल त्यावेळेस ती असेट कशामध्ये रूपांतरित झाली पाहिजे इथं कॅशमध्ये रूपांतरित झाली पाहिजे. जो रिटर्न आहे तो रिटर्न किती मिळाला पाहिजे जेवढी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहात त्या इन्व्हेस्टमेंटवर जो तुम्हाला रिटर्न द्यावा लागणार आहे कॉस्ट ऑफ कॅपिटल त्या कॉस्ट ऑफ कॅपिटलला मॅच होईल एवढा किंवा अबाव कॉस्ट ऑफ कॅपिटल त्या इन्व्हेस्टमेंटमधून काय झाला पाहिजे रिटर्न मिळाला पाहिजे. अँड सेफ्टीचा सुरक्षिततेचा संबंध काय आहे की 100% जी रिकव्हरी आहे ही रिकव्हरी गुंतवणुकीची होणं गरजेचं आहे त्याला ते काय म्हटलं जातं सुरक्षितता असं म्हटलं जातं. अ बॅलन्स शुड बी स्ट्रक इवन इन दीज प्रिन्सिपल म्हणजे या तिन्ही तत्वामध्ये इथं तुम्हाला काय करता यायला पाहिजे बॅलन्स ठेवता यायला पाहिजे. कारण सेफ्टीकडे लक्ष दिलं तर प्रॉफिटेबिलिटीकडे दुर्लक्ष होऊ शकतं. लिक्विडिटीकडे जर लक्ष दिलं तर प्रॉफिटेबिलिटी यामध्ये काय होऊ शकते इथं कमी होऊ शकते. तर हा जो बॅलन्स आहे या तीन तत्वामधला तो बॅलन्स ठेवून हा जो इन्व्हेस्टमेंट पॅटर्न आहे तो इन्व्हेस्टमेंट पॅटर्न
इथे काय करता यायला पाहिजे, निर्धारित करता यायला पाहिजे. थँक्यू.